हॅलो एव्हरीवन, माझ्या आसपास आणि खास लोकांसाठीचा हा खास व्हिडिओ याच्यासाठी की बऱ्याच महिलांनी मला पाठवलं की लाईफ पार्टनर सोडून गेलेला आहे, तर अशा व्यक्तींसाठी मोटिवेट होण्यासाठी किंवा काहीतरी करण्याची उमेद निर्माण व्हावी असा काहीतरी व्हिडिओ बनवा। तर त्यांच्यासाठी जेव्हा आपलं जवळचं कोणीतरी खूप जवळचं सोडून जातं तेव्हा हे दुःख सगळ्यात मोठं दुःख आहे। कारण आपल्याला कधीतरी काहीतरी लागतं किंवा आपण हॉस्पिटलाइज होतो किंवा आपल्याला कोणीतरी वाईट बोलतं तेव्हा आपल्याला वाटत असतं की हे दुःख माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख, पण ते नसतं। जेव्हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आपल्याला सोडून जाते आणि ती आयुष्यात परत कधीच भेटणार नाही, आपण त्या व्यक्तीला परत कधीच बोलू शकणार नाही, आपल्या फिलिंग्स शेअर करू शकणार नाही, अशी व्यक्ती सोडून जाणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे आयुष्यातलं। आणि श्रीकृष्णाने जेव्हा कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगत होते तेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला होता की हे माधवा, सगळ्यात मोठं आणि सगळ्यात सत्य काय आहे? तर श्रीकृष्ण म्हणाले होते की मृत्यू ही सगळ्यात मोठी आणि सत्य गोष्ट आहे जी प्रत्येकाला फेस करावी लागणार आहे। म्हणजे गर्भात असणारं जीव जे जन्माला येईल की नाही हे सांगता येत नाही, पण मृत्यू नक्की होईल ही गोष्ट अटळ आहे। तर ती व्यक्ती आपल्यासाठी आई स्वरूपात असेल किंवा वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, कोणाचा तरी तो मुलगा असेल, पत्नी असेल, पती असेल, अशा अनेक विशेषतः कोरोना काळात आपल्या जवळच्या प्रत्येकाच्या जवळचा एकतरी व्यक्ती आपण गमावलेला आहे आणि ह्या फेजमधून आपण प्रत्येकजण गेलेलो आहोत। तर माझ्या मते हे सगळ्यात मोठं दुःख आहे आणि विशेषतः लेडीजसाठी की काय करायचं पुढे, आपलं आयुष्य कसं जाणार, हे सगळं त्यांच्या पुढे प्रश्न असतात आणि ह्या प्रश्नांची त्या कदाचित शोधत असतील किंवा नातेवाईकांच्या आसऱ्याखाली राहत असतील। तर माझं त्यांना हेच म्हणणं आहे की प्रत्येकाला आपापली लाईफ आहे, प्रत्येकाचं लिमिटेड इन्कम आहे, त्यांना त्यांच्या स्वतःचे खर्च भागवताच थोडंसं हे होत असेल, त्याच्यावर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी येऊन पडलेली आहे। तर मला असं वाटतं की तुम्ही तुमची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घ्या आणि काहीतरी करा, कारण प्रत्येकीमध्ये आपल्या हे पोटेन्शियल आहे की शिवणकामापासून ते एका मोठ्या कंपनीतली HR होण्यापर्यंत ती लेडीज करू शकते जर ठरवलं तर, आणि नाही ठरवलं तर लाचारीचं आयुष्य किंवा ह्या गोष्टी नको आहेत आपल्या आयुष्यात असं जर वाटत असेल तर काहीतरी करा। मी एक उदाहरण देऊ इच्छिते की माझ्या ओळखीच्या अलका साखरे ह्या पनवेलमध्ये राहतात। त्यांचे मिस्टर त्यांना सांगून गेले की संध्याकाळी काहीतरी तुझ्याशी बोलायचे, आणि दुपारी त्यांना फोन येतो की ॲक्सिडेंट झालेला आहे आणि जागीच मृत्यू झालेला आहे। तर अशा वेळी अचानक हा धक्का पचवणं, सहन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यातून त्यांच्या मुलांचं भवितव्य ह्या गोष्टींचा विचार करून पाऊल उचलणं, तर त्यांनी पाऊल उचललं म्हणजे दुधाचे पॅकेट टाकण्यापासून पापड लाटणं किंवा एका पिढीचं त्यांनी कलेक्शन चालू केलं। तर आत्ता सध्या त्यांचं इन्कम महिन्याला 50 ते 60 हजार आहे। म्हणजे अर्थातच ह्या गोष्टीसाठी खूप मेहनत लागली, त्यांना खूप स्ट्रगल करावं लागलं, भरपूर लोकांचं बोलणं ऐकावं लागलं, पण या सगळ्यातून त्यांनी पुढे जाऊन त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची, त्यांच्या मुलांच्या भविष्याचं फ्युचर त्यांनी सेट केलं। कदाचित हा आदर्श आपण सगळे घेऊ शकतो त्यांच्याकडून की आपणही काहीतरी करू शकतो, कारण लाचारीचं आयुष्य जगण्यापेक्षा स्ट्रगलचं आयुष्य जगणं हे निवडायला हवं। आणि कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा, हा जोश कुठेतरी मनात ठेवा आणि कामाला सुरुवात करा। भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या, शिवणकाम, विणकाम, केटरिंग, आणखीन थोडंसं एज्युकेटेड असाल तर ऑनलाईन मार्केटिंग आहे किंवा एक्सेलमध्ये एक्सपर्ट असाल व्हाल तर वर्क फ्रॉम होम असं काहीतरी निवडा। आणि कुठलंही काम करताना अजिबात लाज बाळगू नका। इतरांकडे हात पसरण्यापेक्षा स्वाभिमानाने जगणं केव्हाही चांगलं आहे। तर माझा त्यांना हाच सल्ला आहे की इतरांकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये, निदान एवढं तरी सक्षम व्हा
आणि देवाने आपल्या प्रत्येकाला एवढं सक्षम तर बनवण्यासाठी आपल्याला जन्माला घातलंच आहे नक्कीच. तर ज्यांनी कोणी हा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत असाल तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्वतःचा इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स काढा, जेणेकरून आपल्या पाठीमागे जे आहेत त्यांना खूप जास्त स्ट्रगल करावा लागू नये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या. आणि म्हणूनच मी म्हणत असते की स्टे हेल्दी, स्टे पॉझिटिव्ह. थँक्यू.